आपल्या सगळ्यांच्या समोर स्थानिक पातळीची परिस्थिती आहे। आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकारी दिलेले होते। जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष आणि खासदार या दोघांचा असणाऱ्या नैसर्गिक समन्वयाच्या माध्यमातून मित्रपक्षांशी देखील आम्ही चर्चा केली होती आणि चर्चेचा जो दुवा आहे आणि चर्चेचा जो धागा आहे तो भारतीय जनता पक्ष यांना कुठल्याही परिस्थितीत थांबवणे हा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा मूलभूत स्वरूपाचा एक असणारा अजेंडा आहे। मात्र भोकरदनमध्ये तो अजेंडा बाजूला ठेवून कुठेतरी काँग्रेस पाडण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आघाडी आणि युती झाली नाही अशा संदर्भामध्ये मला माहिती स्थानिक नेतृत्वांनी आम्हाला दिलेली आहे। वास्तविक पाहता ही आघाडी होणं अत्यंत सुलभ आणि आवश्यक होतं, कारण भोकरदन शहरात गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस युनिट आहे, राष्ट्रवादी या ठिकाणी तुलनेने नसल्यामुळे अशा प्रकारची अपेक्षा असणं हे अत्यंत स्वाभाविक होतं। मात्र जालन्याच्या इतर ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वांनी या सर्व प्रयत्नांना साथ घातल्यामुळे अंबडला आमची आघाडी झालेली आहे, परतूरला आमची आघाडी झालेली आहे। फक्त भोकरदनमध्ये असं काय झालं की भोकरदनच्या राष्ट्रवादीला काँग्रेसच्या सोबत युती करण्याची आवश्यकता वाटली नाही। हा याचा निर्णय जो आहे आता जनता आपल्या पातळीवरून निश्चित स्वरूपात घेईल। आज मराठवाड्यामध्ये भोकरदन या ठिकाणून प्रचाराचं नारळ आम्ही फोडलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीपर्यंत मोठ्या सभा या सकाळपासून संध्याकाळपर्यंत होत आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी ही येत आहे आणि स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे आणि राष्ट्रीय मुद्दे यांची सांगड घालत असताना आम्ही पुढे जातो। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही आहे, त्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा झाली, आता त्यामध्ये पुढे काय होईल? या प्रश्नाचं उत्तर मी वारंवार दिलेलं आहे। मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये मुंबईची एवढी काळजी ही का घेतल्या जात आहे, म्हणजे माझी तक्रार नाही याचं आश्चर्य आहे। मुंबई महत्वाची आपल्यासाठी आहेच, मात्र इतर ठिकाणी निवडणूक आहे। आज सर्वात मोठा हा प्रश्न का उपस्थित केला जातोय या संदर्भात आश्चर्य व्यक्त करत असताना युतीच्या आघाडीच्या संदर्भातले आमचे जे निर्णय आहेत ते स्थानिक पातळीवर आहे आणि मुंबईला स्थानिक पातळीवर आम्ही आमचे अधिकार दिलेले आहेत। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये यावेळेला 12 लाख मतदारांची भर पडली आहे, तर पुण्यामध्ये 9.25 लाख मतदार वाढले। मतचोरीचा मुद्दा आहे, यावर निवडणूक आयोगाने चुप्पी साधलेली आहे। एका घरात 10/10च्या घरात 200 लोकांनी राहणं, एका बिल्डिंगमध्ये 7,000 मतदारांनी राहणं, असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं एक दुर्भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे। तर मतचोरी या मुद्द्यावर पारदर्शकतेच्या माध्यमातून कुठे ना कुठे कडक कारवाई ही करणं आवश्यक आहे। मात्र निवडणूक आयोग हे राज्य आणि केंद्र सरकारच्या हातचं वावलं झालेलं आहे। 2 पिटिशन हायकोर्ट, एक हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेला घेऊन सुरू आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये न्यायालयाने ताशेरे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर ओढलेले आहेत। ही एकंदरीत असणारी आजची परिस्थिती आहे। लोकशाही डुबवण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष वाटचाल करत आहे, एवढंच या निमित्ताने सांगितलं। पार्थ पवार यांचं जमीन घोटाळ्यामध्ये एफआयआर मध्ये नाव घेतलेलं नाही आणि अशा प्रकारचा सवाल अंजली दमानी यांनी विकास खारगेंना केला आहे। काँग्रेसची यामध्ये काय भूमिका आहे? ह्या प्रकरणातला करता करविता सर्व जे काही असतील हे अजित पवार आहे, त्यांचा मुलगा आहे आणि पुण्याचं दुसरं प्रकरण जे झालं ते मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ जे होते त्यांच्या अनुषंगाने घडलेलं ते मोहोळ प्रकरण आहे। या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही श्वेतपत्रिका काढावी हे सांगितलंय आणि पार्थ पवार यांच्यावर कारवाई होणार नाही, त्यांच्या वडिलांना 70,000 कोटीची भीती दाखवल्यावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार चक्की पिसिंग अशी डायलॉग मारल्यानंतरही आज बेशरम सारखी सत्तेत भागीदार करून घेतात। याचाच अर्थ आहे पार्थ पवार कारवाई यांना करायचीच नाही, करणार नाही, कारण हे बेशरम आहेत। याच प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला पोलिसांनी अटक केली आहे, पण त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट पोलिसांकडून दिली जाते। ती मिळणारच, कारण त्यांचा आका जो आहे या आकाचं पुण्यामध्ये राजकीय प्रस्थ आहे आणि ते आका करवी या सर्व सुविधा त्यांना पुरवत आहे। स्वतःच्या मुलाला सोडून घेण्याकरता अजित पवारांनी दिल्लीश्वराकडे जाऊन साकडं घातल्याची या घटनेची सर्व पार्श्वभूमी आहे। नगरपालिका नगर परिषदा निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि बऱ्याच पक्षांचे नातेवाईक जे आहेत ते बिनविरोध यावेळेला निवडून येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय आणि काय याच्या मागचं कारण आहे? हे प्रकार वाढलं नाही आहे,
तर महाराष्ट्रामध्ये दंडेलशाही, गुंडेलशाही आणि राजकीय दबाव कसा येत आहे याचं ते उदाहरण आहे. तेव्हा निवडणुका या मोकळ्या वातावरणात फ्री अँड फेअर होत नाहीत असा हा संदर्भ आहे. एका मुख्यमंत्र्याच्या मामे भावानी जैन बोर्डिंगची जमीन पुण्यातली विकली, तर दुसरा मामे भाऊ पुण्यात राहत असताना मतदार यादीमध्ये चिखलदरा या ठिकाणी नाव नोंदवतो, चिखलदऱ्याला जाऊन अर्ज भरतो आणि त्याच्या विरोधातल्या 7ही लोकांना प्रशासनाकरवी आणि मोठ्या प्रलोभनातून आणि धाक दाखवून त्यांचा काल विड्रॉल केला जातो. हे मुख्यमंत्र्याच्या घरातलं एक प्रकरण आहे. तर बाजूला श्रीरामपूर जे आहे, राम म्हणे रामराज्य आणायचं, मात्र महाराष्ट्रातल्या श्रीरामपूरमध्ये विरोधकांना पोलीस पकडून नेतात, पोलीस कोठडीत ठेवतात, रात्रीतून विखे पाटलांकडे घेऊन जातात, विखे पाटील त्याचा दबाव आणतात, पोलीसची गाडी थेट नगरपालिकेच्या कार्यालयाजवळ त्याने विड्रॉल घेतला जातात. असं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तर महाराष्ट्रातली लोकशाही गुंडाळण्याची नांदी या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला येत आहे. गिरीश महाजनांनी त्यांच्या पत्नीचा केलेला अनुभव असेल आणि इतर ठिकाणचे जे अनुभवचं जे राजकारण आहे, हे राजकारण नाही, हे दंडेलशाही आहे आणि हे सत्तेच्या माध्यमातून हा नंगानाच घातला जात आहे. साहेब, राजगुरुनगरमध्ये 1-1 कोटीमध्ये बोली लागत आहे नगरसेवक पदाची, समोर आले. आपण नागरिकत्व विसरत चाललेलो आहोत आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर जो वाढला, त्या भ्रष्टाचाराचा पैसा आता कसा कसा कुठे कुठे केव्हा आणि कशा स्वरूपात वापरला जात आहे त्यातलंच एक उदाहरण आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस त्यांच्यासोबत आघाडी करणार नाही अशी बातमी सुरू आहे. राज ठाकरेला तुम्ही सोबत घेणार नाही असं चालू आहे. राज ठाकरेंच्या संदर्भात आणि मनसेच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या 300 नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत एकाही ठिकाणाहून त्यांच्याशी आघाडीचा प्रस्ताव आम्हाला आलेला नव्हता. इतप्पर महानगरपालिकेच्या अनुषंगानं, मुंबईच्या अनुषंगानं आपण सातत्याने माध्यमातले प्रतिनिधी हा प्रश्न विचारत असताना या संदर्भातील आमचं वारंवारचं जे उत्तर आहे, कृपा करून आपण त्याची नोंद घ्यावी की आघाडी आणि युतीचे सर्व अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहे. आमच्या मुंबईच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची सहभागावर जाण्याची त्यांची भावना, इच्छा आहे. आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमच्या स्वतंत्र पक्षामध्ये आमच्या पक्षाची ध्येयधोरण ठरवण्याचा अधिकार स्वाभाविक स्वरूपात आम्हाला आहे आणि तसाच तो अधिकार शिवसेनेला आहे आणि तो अधिकार त्यांना असल्याचं सुतोवाच ते दस्तूरखुद शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील केलेलं आहे. स्वभावावर लढल्यास काँग्रेसला फायदा होईल. आता हे पंचांग घेऊन अशा प्रश्नांची उत्तरे दिल्या जात नाही. आम्ही राजकीय पक्ष, वैचारिक लढाई आहे, सत्तेसाठी आम्ही निवडणुका लढत असून विचारांसाठी लढतोय. त्यामुळे ही विचारांची लढाई आम्ही लढत राहणार. मुंबईमध्ये सोबत देण्यासाठी इच्छुक आहे तुमच्यासोबत, मुंबईसाठी आमच्या सोबत इच्छुक आहे नाही आहे असा प्रस्ताव अद्यापर्यंत आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे आपण कितीही फिरून या संदर्भात जरी फिरलो तरी आमचं जे उत्तर आहे ते वस्तुस्थितीजन्य आहे आणि त्यानुसार आमचा पक्ष हा मार्गक्रमण करेल. मालेगावमध्ये 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय. आरोपीने गुन्ह्याची कबूल देखील दिली आहे, मात्र तो प्रकरण जो आहे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा असं मागणी करताय आणि मुलीच्या नातेवाईकांनी मागणी केली की त्याने कबूल दिली तर फाशी द्यायला हवी. या असे किळसवाणीचे प्रकार घडतात आहे, यावर पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नसल्यामुळे ही शेवटात कोणताही प्रकरण जात नाही. संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये कसं थंड केलं गेलं हे आपण बघितलं. तिचा परिवार, तिचं कुटुंब अजूनही न्यायाची दाद मागत आहेत. ते प्रकरण असेल, स्वारगेट पुणे या ठिकाणचं झालेलं बलात्काराचं प्रकरण असेल, रावेर या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरातील महिलेला छेडछाडीचं प्रकरण असेल, या सर्वांची गोळाबेरी जी आहे की कायदा व सुव्यवस्थेची लक्त वेशीवर टांगल्या गेलेली आहे आणि महाराष्ट्रात पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे गृह विभाग हा मोकाट सुटला आहे. याला प्रमुख जबाबदार कोण आहे? दस्तूरखुद महाराष्ट्राचे या सर्व टोळ्यांचे जे आका आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा नंगानाच महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा नाचवायचा हा सुरू आहे. बरं, महायुतीमध्ये जे काही नाराजी नाट्य सुरू आहे सध्या, एकनाथ शिंदे यांची विल्हेवारी असेल किंवा बैठकीवर बहिष्कार टाकतात, या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? नेमकं आमच्या महायुतीमध्ये एक वाक्यता नाही. ती एक वाक्यता नाही, कारण हे विचारांसाठी नाही, विकासासाठी नाही, विश्वासाने नाही, ते केवळ आणि केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले आहे. हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि जो खेळ चालला आहे हे टोळी युद्ध आहे, गँगवॉर सरकारमधून सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी जो फायदा घेतलेला आहे त्यांच्यावर कारवाईचा बडगा सरकारकडून उचलला जाणार आहे. पोलीस, शिक्षक आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ही बाब काही नव्याने समोर आली नाही. आम्ही सातत्याने सांगत आहोत की अपात्र लाभार्थ्यांनाही अनुदान देण्याचा प्रकार सुरू आहे आणि सरकारला माहीत असताना सरकारने स्वतः याकडे दुर्लक्ष करून ही योजना राबवलेली आहे. त्यामुळे याकरता पूर्ण मुख्यमंत्री, या विभागाचे जे मंत्री आहेत ते आणि सर्व अधिकारी जबाबदार आहेत.
मंत्र्यांच्या कडून याची वसुली व्हावी आणि जे या घटनेला अधिकारी जबाबदारी ज्यांनी सँक्शन केलं त्यांच्या पगारातून ही रक्कम ही वसूल करण्यात यावी.